वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 10 डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स मधील प्रॅक्टिस सेट 10.1 सॉर्ट आउट करत आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन, डिवाइड, राइट दी क्वोशंट अँड दी रिमाइंडर. फर्स्ट एक्झाम्पल इज 21m स्क्वेअर डिवायडेड बाय 7m. 21m² ही एक मोनोमियल आहे आणि त्यानंतर 7m ही सुद्धा एक मोनोमियल आहे. दॅट मीन्स वी हॅव टू डिवाइड दी मोनोमियल बाय मोनोमियल. सुरुवातीला आपण मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल आणि पॉलिनॉमियल हा कन्सेप्ट समजावून घेऊया आणि त्यानंतरच प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सो सी हिअर मोनोमियल. तर मोनोमियल म्हणजे काय हे सुरुवातीला आपण समजावून घेऊया. मोनोमियल मीन्स हॅव्हिंग वन टर्म ओनली. जर त्यामध्ये एकच टर्म असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मोनोमियल. इज इट क्लिअर? एक्झाम्पल, सपोज 21m² ही एक टर्म आहे, त्यानंतर 7m ही एक टर्म आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 5x³ ही एक टर्म आहे. दॅट मीन्स एकच टर्म असेल तर त्याला आपण मोनोमियल म्हणतो. त्यानंतर बायनोमियल. तर बायनोमियल मीन्स हॅव्हिंग टू अनलाइक टर्म्स. हॅव्हिंग टू अनलाइक टर्म्स. अनलाइक हा वर्ड महत्त्वाचा आहे. सी हिअर एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. एक्झाम्पल, सपोज 21m² प्लस 7m असं जर मी लिहिलं तर इथं काय झालेलं आहे, 21m² ही एक टर्म आहे, त्यानंतर 7m ही एक टर्म आहे. दॅट मीन्स हॅव्हिंग टू अनलाइक टर्म्स. दोन अनलाइक टर्म्स असतील त्याला आपण काय म्हणणार आहोत, बायनोमियल. इज इट क्लिअर? अगेन 21m² प्लस सपोज 7m² प्लस 3m असं जर मी घेतलं तर इथं ही ट्रायनोमियल झालेली नाही. दॅट मीन्स हॅव्हिंग 3 टर्म्स. जरी इथं 3 टर्म्स दिसत असल्या, 21m² प्लस 7m² प्लस 3m इथं जरी 3 टर्म्स दिसत असल्या तरी या दोन टर्म्स आहेत त्या लाईक टर्म्स आहेत. सी हिअर केअरफुली, या दोन टर्म्स ह्या लाईक टर्म्स आहेत. दॅट मीन्स इथं व्हेरिएबल m आहे, इथं सुद्धा m आहे, आणि इथं पॉवर 2 आहे, इथं सुद्धा पॉवर 2 आहे. दॅट मीन्स व्हेरिएबल विथ पॉवर जर सेम असेल तर त्या काय होतात, लाईक टर्म्स होतात. जितक्या आणि लाईक टर्म्स या आपण ॲड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. सो 21 प्लस 7 इथं काय होणार आहे, 21 आणि 7 हे ॲड होतील. दॅट मीन्स 28m² प्लस 3m. या आता दोन टर्म्स झाल्या. जितक्या कारण इथं पॉवर काय आहे, एमची पॉवर 2 आहे आणि एमची पॉवर इथं मेन्शन नाही. दॅट मीन्स 1 असणार आहे. जितक्या दॅट मीन्स इथं या दोन टर्म्स झालेल्या आहे. दॅट मीन्स ही काय झालेली आहे, बायनोमियल. जितक्या त्यानंतर ट्रायनोमियल आपण समजावून घेऊया. ट्रायनोमियल. हिअर एक्झाम्पल थ्रू समजावून घेऊया. सपोज 21m² प्लस 7m प्लस 1 असं जर मी घेतलं तर इथं काय आहे, 3 टर्म्स आहेत. जितक्या 3 टर्म्स. सो जर 3 टर्म्स असतील, 3 अनलाइक टर्म्स असतील, 3 अनलाइक टर्म्स, 3 अनलाइक टर्म्स, त्याला आपण काय म्हणत असतो, ट्रायनोमियल. जितक्या म्हणजे ही एक टर्म आहे, अगेन ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. जितक्या आणि ह्या अनलाइक टर्म्स आहेत, सो आपण यांना एकत्र करू शकत नाही. जितक्या अजून एक एक्झाम्पल घेऊया. सपोज 2y² प्लस 3y² प्लस 4y² प्लस y². तर टर्म्स किती दिसत आहेत, दिसताना जरी 4 टर्म्स दिसत असल्या, 1 2 3 4, सी हिअर 4 टर्म्स दिसत आहेत. बट या काय आहेत, लाईक टर्म्स आहेत, कारण व्हेरिएबल आणि पॉवर काय आहे, सेम आहे. y² आणि y², म्हणजे या काय झालेल्या आहेत, लाईक टर्म्स झालेल्या आहेत. जितक्या या लाईक टर्म्स आहेत. सो यांना आपण काय करू शकतो, ॲड करू शकतो. दॅट मीन्स 2 प्लस 3 5, 5 प्लस 4 9 आणि इथं 1 असणार आहे, कोएफिशियंट 1. दॅट मीन्स चा ॲन्सर किती येणार आहे, 10y². दॅट मीन्स ही एकच टर्म तयार झाली, म्हणजे ही काय असणार आहे, मोनोमियल. जितक्या मोनोमियल.
देन पॉलिनॉमियल म्हणजे काय हा कन्सेप्ट आपण समजावून घेऊया. पॉलिनॉमियल हॅविंग more than 3 unlike terms. 3 unlike terms. 3 पेक्षा जर जास्त टर्म्स असतील, 3 पेक्षा जास्त अनलाईक टर्म्स असतील तर त्याला आपण काय म्हणत असतो? पॉलिनॉमियल. सपोज 4x raised to 4 plus 3x raised to 3, that means 3 cube plus 7x square plus 1. या सगळ्या काय आहेत? अनलाईक टर्म्स आहेत जितल्या आणि मोर दॅन 3 आहेत. सो याला आपण काय म्हणणार आहे? पॉलिनॉमियल जितल्या. सो आपण एक्झाम्पलकडे वळूया. आपलं एक्झाम्पल काय आहे? 21m² डिवायडेड बाय 7m जितल्या. दॅट मीन्स ही एक मोनोमियल आहे आणि ही एक मोनोमियल आहे. पण नेहमीचं जर डिवायडेशन घेतलं, सपोज 10 डिवायडेड बाय 2 असं जर असेल तर आपण याचीच अरेंजमेंट कशी करतो? एक तर हे 2 हे डिव्हिजर म्हणून येतात आणि 10 हे डिव्हिडंट म्हणून येतात. इज इट क्लिअर? किंवा आपण हीच अरेंजमेंट कशी करतो? 10 डिवायडेड बाय 2. इज इट क्लिअर? तीच मेथड आपण इथं यूज करणार आहोत. सो इथं काय आहे? 7m हे काय म्हणून येणार? डिव्हिजर. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर 21m² हे डिव्हिडंट म्हणून येतील. इज इट क्लिअर? सो इथं आपण हीच टर्म कशी लिहू शकतो? या टर्मसाठी म्हणजेच हे साईन यूज करून पण आपण लिहू शकतो किंवा और हेच आपण कसं लिहू शकतो? 21m² डिवायडेड बाय 7m. इज इट क्लिअर? सुरुवातीला या टर्मला आपण काय म्हणणार आहोत? इथं जी टर्म लिहिली जाते त्या टर्मला आपण काय म्हणत असतो? डिव्हिजर. इज इट क्लिअर? त्यानंतर ही जी टर्म आहे इथं लिहिलेली त्याला आपण काय म्हणत असतो? डिव्हिडंट. त्यानंतर इथं जे आन्सर येणार आहे त्याला आपण काय म्हणत असतो? कोशंट. आणि जे प्रोसेस स्टॉप झाल्यानंतर जे रिमाइंडर उरणार आहे म्हणजे शिल्लक उरणार आहे त्याला आपण काय म्हणत असतो? रिमाइंडर. इज इट क्लिअर? सो या बेसिक कन्सेप्ट यूज करून आपण काय करणार आहोत? हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. सी दी फर्स्ट एक्झाम्पल. 21m² डिवायडेड बाय 7m. हेच आपण कसं लिहू शकतो? 7m हे डिव्हिजर म्हणून येतील आणि त्यानंतर 21m² हे डिव्हिडंट म्हणून येतील. इज इट क्लिअर? त्यानंतर हेच आपण रफमध्ये कसं लिहू शकतो? इथं आपण रफ वर्क करूया. हेच आपण 21m² दॅट मीन्स 21m इंटू m असंही लिहू शकतो. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 21m इंटू m डिवायडेड बाय 7m. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं काय होईल? डिव्हायडेशन आहे सो एमला एम कॅन्सल होतील. त्यानंतर 7 1 चा 7 आणि 7 3 चा 21. सो आन्सर काय राहिलेला आहे? 3m. 3 इंटू m दॅट मीन्स 3m. इज इट क्लिअर? सो राईट हिअर 3m. तर 3m आणि 7m यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला इथं सबस्ट्रॅक्ट करावं लागतं. सो तर रफमध्ये आपण करूया. 3m मल्टिप्लाय बाय 7m इज इक्वल टू 3 7 चा 21 आणि m इंटू m m². इज इट क्लिअर? सो राईट हिअर 21m² हे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सो इथं साईन प्लस आहे. प्लस 21m² तर मायनस 21m². सो काय झालेले आहेत? ऑपोजिट टर्म्स झालेले आहेत. एकमेकांना कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? सो रिमाइंडर इज 0. इज इट क्लिअर? सो हिअर इथं जी ही टर्म लिहिलेली आहे त्याला आपण काय म्हणतो? या टर्मला डिव्हिजर म्हटलं जातं. त्यानंतर इथं जी टर्म लिहिलेली आहे या टर्मला डिव्हिडंट म्हटलं जातं. त्यानंतर इथं हे जे आन्सर आलेलं आहे त्याला आपण काय म्हणत असतो? कोशंट. आणि हे रिमाइंडर. इज इट क्लिअर?
सो आपला क्वेश्चन काय आहे, आपल्याला कोशंट आणि रिमाइंडर लिहायचं आहे. सो वी कॅन राईट कोशंट इज कोशंट 3m. इज इट क्लिअर. त्यानंतर रिमाइंडर 0. Is it clear? Then next example, second one, 40a cube divided by minus 10a. हेच आपण कसं लिहू शकतो, 40a क्यूब इथं आत येतील आणि त्यानंतर -10a हे डिव्हिजर म्हणून येतील. इज इट क्लिअर. सो रफमध्ये करूया. हेच आपण कसं लिहू शकतो, 40a into a into a, that means 40a cube. Is it clear? Divided by minus 10a. Is it clear? आता इथं a ला a कॅन्सल होतील, त्यानंतर 10 1 चा 10 आणि 10 4 चा 40. सो ॲन्सर काय येणार आहे, 4 into a into a, that means 4a square. बट इथं साईन काय आहे, मायनस आहे. सो आपला ॲन्सर काय येणार आहे, -4a square. सो राईट हियर -4a square. इज इट क्लिअर. त्यानंतर या टर्मचं आणि या टर्मचं मल्टिप्लिकेशन इथं सबस्ट्रॅक्ट करावं लागतं. सो 4a square, सॉरी -4a square मल्टिप्लाय बाय -10a. इज इट क्लिअर. सो मायनस इंटू मायनस प्लस होतील. इज इट क्लिअर. 4 into 10 40 आणि a square into a, that means a cube. Is it clear? So right here 40a cube हे सबट्रॅक्ट करायचे आहे. इज इट क्लिअर. त्यानंतर या काय झालेल्या आहेत, ऑपोजिट टर्म्स झालेल्या आहेत. इथं साईन प्लस आहे, इथं मायनस आहे. दॅट मीन्स ऑपोजिट टर्म्स एकमेकांना कॅन्सल होतील. सो रिमाइंडर इज 0. इज इट क्लिअर. सो राईट quotient is -4a square. Is it clear? And remainder is 0. Remainder it is 0. Is it clear? Then next example, third one. Third example is -48p raised to 4 divided by -9p square. इज इट क्लिअर. हेच आपण कसं लिहू शकतो, डिवायडेशनमध्ये -9p स्क्वेअर हे डिव्हिजर म्हणून येतील आणि -48p raised to 4 हे डिव्हिडंट म्हणून येतील. सो हेच आपण रफमध्ये कसं लिहू शकतो, -48p raised to 4, दॅट मीन्स p into p into p into p असं लिहिलं तरी चालेल, किंवा p स्क्वेअर इंटू p स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल. इज इट क्लिअर. दोघांचाही मिनिंग सेमच आहे. सो डिवायडेड बाय -9p स्क्वेअर. इज इट क्लिअर. सो इथं p स्क्वेअरला p स्क्वेअर कॅन्सल होतील. इज इट क्लिअर. आपण इथं 3नी कट करू शकतो या दोन्ही टर्मला. सो 3 3 चा 9, देन 3 1 चा 3, रिमेनिंग 1 आणि हे 18 होतील. त्यानंतर 3 6 चा 18. इज इट क्लिअर. त्यानंतर इथं मायनस आहे, इथं पण मायनस आहे. मायनस डिवायडेड बाय मायनस प्लस. सो आपला ॲन्सर काय येणार आहे, प्लसमध्ये येणार आहे. +16/3p स्क्वेअर. इज इट क्लिअर. 16/3p स्क्वेअर. इज इट क्लिअर. सो राईट हियर 16/3p स्क्वेअर. इज इट क्लिअर. त्यानंतर या टर्मचं आणि या टर्मचं मल्टिप्लिकेशन इथं सबस्ट्रॅक्ट करावं लागतं. सो आपण मल्टिप्लिकेशन करूया. 16/3p स्क्वेअर मल्टिप्लाय बाय -9p स्क्वेअर. इज इट क्लिअर. सो इथं काय होईल, 3नी कट करता येईल. 3 1 चा 3, 3 3 चा 9. इज इट क्लिअर. सो रिमेनिंग काय आहे, 16p स्क्वेअर इंटू -3p स्क्वेअर. 16 इंटू -3, दॅट मीन्स -48. इज इट क्लिअर. -48 आणि p स्क्वेअर इंटू p स्क्वेअर, दॅट मीन्स p raised to 4. Is it clear? So subtract -48p raised to 4. तर मायनस असल्यामुळं साईन काय होणार आहे, चेंज होणार आहे, प्लस होईल. त्यानंतर या अपोजिट टर्म्स झाल्या.
सो एकमेकांना कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? सो रिमाइंडर काय आहे? 0. इज इट क्लिअर? सो राईट कोशंट इट इज 16/3 p square. 16/3 p square. And remainder it is 0. Is it clear? Then next example. Fourth example is 40 m raised to 5 divided by 30 m cube. Is it clear? So हेच आपण कसं लिहू शकतो? हे 30 m cube हे डिव्हिजर म्हणून येतील आणि त्यानंतर 40 m raised to 5 हे डिव्हिडंड. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हेच आपण रफमध्ये कसं लिहू शकतो? इथं आपण रफ वर्क करतो आहोत. सो 40 m raised to 5 हेच आपण कसं लिहू शकतो? एकतर 40 × 5 times m असंही लिहू शकतो. इज इट क्लिअर? किंवा हेच आपण कसं लिहू शकतो? 40 m² × m cube. इज इट क्लिअर? फक्त फोडून लिहिलेलं आहे, मिनिंग तोच राहणार आहे. अपॉन 30 m cube. इज इट क्लिअर? सो इथं काय होईल? m क्यूबला m क्यूब कॅन्सल होतील. त्यानंतर या 0ला 0 कॅन्सल होईल. सो ॲन्सर काय राहणार आहे? 4/3 m². इज इट क्लिअर? 4/3 m². सो राईट हियर 4/3 m². इज इट क्लिअर? त्यानंतर या टर्मचं आणि या टर्मचं मल्टिप्लिकेशन इथं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सो मल्टिप्लिकेशन घेऊया. 4/3 m² मल्टिप्लाय बाय 30 m cube. इज इट क्लिअर? सो इथं जर आपण मल्टिप्लाय केलं तर इथं सुरुवातीला कट होऊ शकतं. 3 1 3, 3 10 30. इज इट क्लिअर? त्यानंतर 4m² × 10m cube. दॅट मीन्स 4 × 10 40. त्यानंतर m² × m cube. दॅट मीन्स m raised to 5. दॅट मीन्स सबस्ट्रॅक्ट 40 m raised to 5. इज इट क्लिअर? सो इथं साईन प्लस आहे, इथं मायनस आहे. सो काय झालेलं आहे? ऑपोजिट टर्म्स झालेले आहेत, एकमेकांना कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? दॅट मीन्स रिमाइंडर 0. इज इट क्लिअर? सो राईट कोशंट it is 4/3 m². Then remainder it is 0. Is it clear? Then next example, fifth one. Example is 5x³ minus 3x² divided by x². इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहिलेलं या दोन अनलाईक टर्म्स आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हे काय आहे? बायनोमियल आहे. आपण इथं मेन्शन करूया बायनोमियल. इज इट क्लिअर? आणि बायनोमियलनी आता बायनोमियलला मोनोमियलनी डिव्हाइड करतो आहोत. इज इट क्लिअर? ही मोनोमियल आहे आणि ही बायनोमियल आहे. दॅट मीन्स इथं काय आहे? दोन अनलाईक टर्म्स आहेत, 2 टर्म्स. सो पहिल्या 4 क्वेश्चनमध्ये 4 एक्झाम्पलमध्ये आपण काय केलेलं आहे? मोनोमियलनी मोनोमियलला डिव्हाइड केलेलं आहे. बट या 5th वनमध्ये आपल्याला काय करायचं आहे? बायनोमियलला मोनोमियलनी डिव्हाइड करायचं आहे. सो त्याच मेथडने आपण जाणार आहोत. x² हा काय येणार आहे? डिव्हिजर. इज इट क्लिअर? त्यानंतर 5x³ minus 3x² ही जी बायनोमियल आहे ती आत येईल. दॅट मीन्स डिव्हिडंट म्हणून येणार आहे. इज इट क्लिअर? म्हणजे हेच आपण आता कसं लिहू शकतो? इथं जरी बायनोमियल असली तरी सुरुवातीला आपण या टर्मचा आणि या टर्मचा दॅट मीन्स या बायनोमियलमध्ये एका पहिल्या टर्मचाच विचार करणार आहोत. सो इथं काय होईल? 5x³ डिवायडेड बाय x² म्हणजेच 5x³ हेच आपण कसं लिहू शकतो रफमध्ये? 5x × x इज इट क्लिअर? डिवायडेड बाय x² दॅट मीन्स x × x. इज इट क्लिअर? इथं जरी बायनोमियल असली तर सुरुवातीला प्रोसेसने आपण जात असताना एका एका टर्मनीच जायचं असतं. इज इट क्लिअर? सो इथं
एक्सला एक्स कॅन्सल, अगेन एक्सला एक्स कॅन्सल, रिमेनिंग काय आहे फाय एक्स. इज इट क्लिअर? फाय एक्स. सो राईट हिअर फाय एक्स. त्यानंतर फाय एक्स आणि एक्स स्क्वेअर यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो फाय एक्स मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर. फाय एक्स आणि एक्स स्क्वेअर यांचं मल्टिप्लिकेशन आपण इथं सबस्ट्रॅक्ट करत असतो. सो फाय वनचा फाय, इथं कोइफिशियंट 1 आहे. फाय वनचा फाय आणि एक्स इंटू एक्स स्क्वेअर, दॅट मीन्स एक्स क्यूब. इज इट क्लिअर? सो राईट हिअर फाय एक्स क्यूब हे सबस्ट्रॅक्ट होणार आहे. इज इट क्लिअर? सो या काय झालेल्या आहेत? ऑपोजिट टर्म झालेल्या आहेत. इथं साईन प्लस आहे, इथं मायनस आहे. सो एकमेकांना कॅन्सल होतील. सो इथं काय 0. त्यानंतर ही जी रिमेनिंग टर्म आहे ती विथ साईन ॲज इट इज आपण खाली ड्रॉप डाऊन करणार आहोत. इज इट क्लिअर? सो राईट -3x स्क्वेअर. आता -3x स्क्वेअरला एक्स स्क्वेअरनी डिवाइड करायचं आहे. सो इथं -3x स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो इथं काय होईल? एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील. सो ॲन्सर काय राहणार आहे? -3. सो राईट हिअर -3. इज इट क्लिअर? तर -3 आणि एक्स स्क्वेअर यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. दॅट मीन्स -3 मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे? -3x स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो -3x स्क्वेअर. तर इथं काय होणार आहे? मायनस इंटू मायनस, दॅट मीन्स इथं साईन चेंज होईल. इज इट क्लिअर? सो मायनस असल्यामुळे साईन हे चेंज होतात. सो या ऑपोजिट टर्म्स झालेल्या आहेत, एकमेकांना कॅन्सल होतील. सो रिमाइंडर इज 0. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट क्वोशंट इट इज 5x - 3. इज इट क्लिअर? 5x - 3. आणि त्यानंतर रिमाइंडर इट इज 0. Is it clear? Then next example, 6th one, 8p cube minus 4p square divided by 2p square. Is it clear? हेच आपण कसं लिहू शकतो? 2p square हे डिव्हिजर म्हणून येतील आणि त्यानंतर 8p cube minus 4p square हे डिव्हिडंट म्हणून येतील. ही एक आहे बायनोमियल आहे. जिथल्या ही एक टर्म आहे आणि त्यानंतर ही एक टर्म आहे. दॅट मीन्स हॅविंग 2 अनलाईक टर्म्स. 2 अनलाईक टर्म्स. तर 2 अनलाईक टर्म्स म्हणजेच बायनोमियल आहे आणि बायनोमियलला आता मोनोमियलनी डिवाइड करायचं आहे. जिथल्या सो पहिल्याच टर्मचा आपण विचार करत असतो. सो हीच टर्म आपण कशी लिहू शकतो? 8p × p स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल किंवा 8p × p × p 3 टाइम्स p लिहिलं तरी चालेल. जितक्या अपॉन 2p स्क्वेअर. जितक्या तर इथं काय होईल? p स्क्वेअरला p स्क्वेअर कॅन्सल, त्यानंतर 2 1 चा 2 आणि 2 4 चा 8. सो ॲन्सर काय राहिलेला आहे? 4p. जितक्या सो राईट हिअर 4p. तर 4p आणि 2p स्क्वेअर यांचं मल्टिप्लिकेशन, दॅट मीन्स 4p मल्टिप्लाय बाय 2p स्क्वेअर. 4 2 चा 8 आणि p × p स्क्वेअर, दॅट मीन्स p क्यूब. सो इथं ते सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. 8p क्यूब. जितलं इथं काय झालेलं आहे? ऑपोजिट टर्म झालेले आहेत, एकमेकांना कॅन्सल होतील. सो इथं 0. त्यानंतर ही जी रिमेनिंग टर्म आहे ती ॲज इट इज खाली येणार आहे विथ साईन. जितलं सो राईट -4p स्क्वेअर. तर -4p स्क्वेअरला 2p स्क्वेअरनी डिवाइड करायचं आहे. सो राईट हिअर -4p स्क्वेअर डिवायडेड बाय 2p स्क्वेअर. सो p स्क्वेअरला p स्क्वेअर कॅन्सल, त्यानंतर 2 1 चा 2 आणि 2 2 चा 4. तर ॲन्सर काय आलेला आहे? -2. तर साईन मायनस आहे. सो -2. सो राईट हिअर -2. तर -2 आणि 2p स्क्वेअर यांचं मल्टिप्लिकेशन, दॅट मीन्स सी हिअर -2 मल्टिप्लाय बाय 2p स्क्वेअर म्हणजेच काय? 2 2 चा 4, दॅट मीन्स साईन मायनस येईल. इथं मायनस असल्यामुळं -4p स्क्वेअर. सो राईट हिअर -4p
स्क्वेअर. तर मायनस असल्यामुळे इथं साईन चेंज होणार. सो -4p² आणि +4p² एकमेकांना कॅन्सल होतील. ऑपोजिट टर्म्स झाल्या, सो कॅन्सल होतील. सो रिमाइंडर इज 0. इज इट क्लिअर? सो राईट हिअर क्वेश्चन इट इज 4p - 2. 4p - 2 आणि रिमाइंडर it is 0. Is it clear? Then next example, 7th one. It is 2y³ plus 4y² plus 3 divided by 2y². इथं काय 3 अनलाईक टर्म्स आहेत. ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. दॅट मीन्स ही काय तयार झालेली आहे? ट्रायनोमियल. जितक्या आपण इंट्रोडक्शनमध्ये सुरुवातीला पाहिलेलं आहे. आता ट्रायनोमियलला या मोनोमियलने आपण डिवाइड करतो आहोत. जितक्या सो हिअर हेच आपण कसं लिहू शकतो? ही जी मोनोमियल आहे 2y² ही डिव्हिजर म्हणून आणि त्यानंतर ही जी ट्रायनोमियल आहे ती डिव्हिडंट म्हणून येणार आहे. जितक्या सो ॲज इट इज आपण लिहून घेऊया +3. हां फक्त पहिल्या टर्मचा विचार करायचा आहे. सो 2y³ ला तर 2y² कट करायचं आहे. सो इथं आपण रफमध्ये कसं लिहू शकतो? 2y³ दॅट मीन्स y × y² असंही आपण लिहू शकतो किंवा y × y × y असं 3 टाइम्स पण लिहू शकतो. जितक्या डिवायडेड बाय 2y². जितक्या तर इथं काय होईल? y² ला y² कॅन्सल. त्यानंतर 2 1 2 2 1 2 जे ॲन्सर काय राहिलेला आहे? y. जितक्या इथं y शिल्लक राहिलेला आहे. दॅट मीन्स राईट y हिअर. त्यानंतर y × 2y² दॅट मीन्स काय होईल? y × 2y² म्हणजेच काय येणार आहे? 2 तर कोइफिशियंट 1 दॅट मीन्स 2 1 2 आणि y × y² दॅट मीन्स y³. Is it clear? So subtract here 2y³. Is it clear? So या ऑपोजिट टर्म्स झाल्या. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. सो एकमेकांना कॅन्सल होतील. Is it clear? सो इथं 0 येईल. त्यानंतर रिमेनिंगच्या टर्म्स आहेत या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. या रिमेनिंग टर्म्स ॲज इट इज खाली येतील. सो राईट हिअर +4y² + 3. इज इट क्लिअर? तर 4y² ला 2y² नी डिवाइड करायचं आहे. सो राईट हिअर 4y² डिवायडेड बाय 2y². सो इथं काय होईल? y² ला y² कॅन्सल. 2 1 2 2 2 4. इज इट क्लिअर? म्हणजे ॲन्सर काय आलेला आहे? +2. सो राईट हिअर +2. तर 2 नी 2y² ला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच काय? 2 2 4 आणि y² ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो इथं साईन काय होणार आहे? चेंज होणार आहे. सो या काय झाल्या? ऑपोजिट टर्म झाल्या. सो एकमेकांना कॅन्सल होतील. सो इथं 0 आलेला आहे आणि त्यानंतर रिमेनिंग जी टर्म आहे ही ती ॲज इट इज ड्रॉप डाऊन होईल. इज इट क्लिअर? सो राईट हिअर +3. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर हा 3 फक्त कॉन्स्टंट आहे आणि इथं काय आहे? 2y². म्हणजे इथं काय आहे? yची पॉवर 2 आहे आणि इथं व्हेरिएबलच नाही आहे. सो यू कॅन राईट. पण रिझन लिहूया कारण आपल्याला इथं ही प्रोसेस स्टॉप करावी लागणार आहे. सो यू कॅन राईट हिअर. हे नाही मेन्शन केलं तरी चालेल बट तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आपण इथं मेन्शन करतो आहोत. हिअर रिमाइंडर दॅट मीन्स हा 3 हा काय आहे? कॉन्स्टंट आहे. रिमाइंडर इज कॉन्स्टंट. दॅट इज इट हॅज नो व्हेरिएबल. इथं व्हेरिएबल y आहे आणि इथं नाही आहे. दॅट मीन्स व्हेरिएबलच नाही आहे. इट हॅज नो व्हेरिएबल. सो वी हॅव टू स्टॉप दिस ऑपरेशन. इज इट क्लिअर? सो वी हॅव टू स्टॉप this
ऑपरेशन. इज इट क्लिअर? ऑपरेशन ऑफ डिव्हिजन. सो आपला रूल इथं आपण मेन्शन करूया. सुरुवातीला आपण याचा आन्सर लिहूया. आपल्याला कोशंट आणि रिमाइंडर लिहायचं आहे. हे फक्त अंडरस्टँडिंगसाठी लिहिलं गेलेलं आहे. हे तिथं लिहिण्याची एक्झाममध्ये गरज नाही आहे. सो आन्सर काय आहे? कोशंट काय आहे आपला? y+2. इज इट क्लिअर? सो राईट y+2 आणि रिमाइंडर 3. इज इट क्लिअर? रिमाइंडर 3 दॅट मीन्स +3. सो आपला एक रूल आहे. हे जेव्हा आपण डिव्हिजन करत असतो पॉलिनॉमियल्समध्ये तेव्हा आपली प्रोसेस एकतर इथं 0 आल्यावर रिमाइंडर 0 आल्यावर स्टॉप होते, किंवा इफ द डिग्री ऑफ रिमाइंडर इज लेस दॅन द डिग्री ऑफ डिव्हिजर, म्हणजे याची डिग्री रिमाइंडरची डिग्री जेव्हा या डिव्हिजरच्या डिग्रीपेक्षा छोटी येते तेव्हा सुद्धा आपल्याला ही प्रोसेस स्टॉप करावी लागते. एक्झाम्पल आता येईल नेक्स्ट, तेव्हा आपण हे समजावून घेऊया. सो नेक्स्ट एक्झाम्पल 8 21 x⁴ minus 14x² + 7x डिवायडेड बाय 7x³ इथं काय आहे? 3 अनलाईक टर्म्स आहेत. दॅट मीन्स ही एक काय आहे? ट्रायनोमियल आहे आणि ट्रायनोमियलला आपण मोनोमियलनी डिवाइड करतो आहोत. सो हेच आपण कसं लिहू शकतो? 7x³ हे काय आहे? डिव्हिजर म्हणून येईल आणि त्यानंतर ही ट्रायनोमियल आहे ते डिव्हिडंट म्हणून येईल. जितकं सो 21x⁴ minus 14x² + 7x जितकं. सो आता पहिल्या टर्मनी या पहिल्या टर्मलाच फक्त डिवाइड करायचं आहे. सो आपण हेच कसं लिहू शकतो? रफवर 21x⁴ दॅट मीन्स 21x × x³ असंही आपण लिहू शकतो, किंवा 4 टाइम्स x लिहिले तरी चालते. डिवायडेड बाय 7x³ इज इट क्लिअर? सो आता काय होईल? x³ ला x³ कॅन्सल होतील. त्यानंतर 7 1 चा 7 आणि 7 3 चा 21. सो आन्सर काय राहिलेला आहे? 3 × x. 3 × x दॅट मीन्स 3x. इज इट क्लिअर? सो राईट हिअर 3x. तर 3x आणि 7x³ यांचं मल्टिप्लिकेशन इथं सबट्रॅक्ट करावं लागतं. सो मल्टिप्लिकेशन घेऊया. 3x × 7x³. सो 3 × 7 दॅट मीन्स 21 आणि x × x³ दॅट मीन्स x⁴. इज इट क्लिअर? सो सबट्रॅक्ट 21x⁴. हे सबट्रॅक्ट करायचे आहे. सो या काय तयार झाल्या? अपोजिट टर्म्स तयार झाल्या. साईन प्लस आणि इथं मायनस दॅट मीन्स एकमेकांना कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं 0 राहणार आहे. सो रिमेनिंग ज्या टर्म्स आहेत त्या विथ साईन ॲज इट इज खाली येणार आहे. इज इट क्लिअर? सो राईट -14x² + 7x. इज इट क्लिअर? सो आता -14x² आणि +7x इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं पॉवर काय आहे? एक्सची 3 आहे आणि इथं काय आहे? पॉवर 2 आहे. दॅट मीन्स आपला रूल काय आहे? जर डिग्री ऑफ रिमाइंडर इज लेस दॅन डिग्री ऑफ डिव्हिजर देन वी हॅव टू स्टॉप दिस प्रोसेस. सो इथं आपण रूल मेन्शन करूया. फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग हिअर इथं काय झालेलं आहे? ही छोटी झालेली आहे पॉवर. दॅट मीन्स वी कॅन राईट इफ द डिग्री ऑफ रिमाइंडर is less than degree of divisor. Is it clear? डिग्री ऑफ रिमाइंडर दॅट मीन्स ही डिग्री दॅट मीन्स इथं डिग्री काय आहे? 2 आहे. डिग्री दॅट मीन्स या पॉलिनॉमियलमधला हायेस्ट पॉवर दॅट मीन्स डिग्री. इथली डिग्री काय आहे? 2 आहे आणि इथली डिग्री काय आहे? 3 आहे. सो व्हेरिएबलची जी पॉवर आहे ती म्हणजेच डिग्री असते. सो इफ द डिग्री ऑफ रिमाइंडर दॅट मीन्स
रिमाइंडरची डिग्री जर लेस असेल डिव्हिजरपेक्षा, डिग्री ऑफ डिव्हिजर, देन वी हॅव टू स्टॉप, then we have to stop this operation. Is it clear? This operation of division, this operation. So आपला आन्सर काय येणार आहे? हे आपलं आन्सर येणार आहे. दॅट मीन्स कोशंट हे येणार आहे आणि रिमाइंडर हे येणार आहे. सो वी कॅन राईट कोशंट इट इज 3x ओनली. Is it clear? आणि त्यानंतर रिमाइंडर इट इज मायनस 14x स्क्वेअर प्लस 7x. Is it clear? Then next example, ninth one. Ninth example is 6x raised to 5 minus 4x raised to 4 plus 8x cube plus 2x square divided by 2x square. Is it clear? इथं टर्म्स किती आहेत? अनलाईक टर्म्स 1 2 3 4. दॅट मीन्स ही पॉलिनॉमियल आहे. इज इट क्लिअर? पॉलिनॉमियल आहे. सो हेच आपण कसं लिहू शकतो? पॉलिनॉमियल असली किंवा बायनॉमियल, ट्रायनॉमियल काही असलं तरी आपण सुरुवातीला एका एका टर्मचाच विचार करत असतो. सो हेच आपण कसं लिहू शकतो? 2x स्क्वेअर हे डिव्हिजर म्हणून येतील आणि ही जी पॉलिनॉमियल आहे ती डिव्हिडंट म्हणून येईल. इज इट क्लिअर? सो राईट 6x रेज टू 5 मायनस 4x रेज टू 4 प्लस 8x क्यूब प्लस 2x स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला याच टर्मचा आपण विचार करणार आहोत. रफमध्ये आपण हेच कसं लिहू शकतो? 6x रेज टू 5 दॅट मीन्स x क्यूब इंटू एक्स स्क्वेअर असंही आपण लिहू शकतो किंवा 5 टाइम्स x असंही लिहू शकतो. इज इट क्लिअर? डिवायडेड बाय 2x स्क्वेअर. इज इट क्लिअर? इथं काय होईल? या x स्क्वेअरला x स्क्वेअर कॅन्सल होतील. 2 1 चा 2, 2 3 चा 6. ज्यात आन्सर काय येणार आहे? 3 into x cube. That means 3x cube. Is it clear? So right here 3x cube. तर 3x cube आणि 2x square यांचं मल्टिप्लिकेशन इथं सबट्रॅक्ट होणार आहे. सो आपण मल्टिप्लिकेशन घेऊया. 3x cube मल्टिप्लाय बाय 2x square. Is it clear? 3 2 चा 6 आणि x cube into x square. That means x raised to 5. Is it clear? So subtract here 6x रेज टू 5. इज इट क्लिअर? इथं काय झालेले आहे? ऑपोजिट टर्म्स झालेले आहेत. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. दॅट मीन्स या काय होतील? एकमेकांना कॅन्सल होतील. सो इथं काय आहे? 0. त्यानंतर रिमेनिंग ज्या टर्म्स आहेत या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. इज इट क्लिअर? विथ साइन. सो राईट हियर मायनस 4x रेज टू 4 प्लस 8x रेज टू 3 दॅट मीन्स x क्यूब प्लस 2x स्क्वेअर. आता या टर्मनी डिवाइड करायचं आहे. सो राईट हियर 4x रेज टू 4 म्हणजेच हेच आपण कसं लिहू शकतो? x स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर असंही लिहू शकतो. इज इट क्लिअर? डिवायडेड बाय 2x स्क्वेअर. इज इट क्लिअर? आता इथं काय होईल? x स्क्वेअरला x स्क्वेअर कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? 2 1 चा 2 आणि 2 2 चा 4. म्हणजे आन्सर काय आलेला आहे? -2x स्क्वेअर. -2x स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो राईट हियर -2x स्क्वेअर. इज इट क्लिअर? तर -2x स्क्वेअरनी या 2x स्क्वेअरला मल्टिप्लाय करायचं आहे. सो इथं काय होईल? 2 2 चा 4 आणि इथं मायनस साईन. दॅट मीन्स मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? -4 आणि x स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर दॅट मीन्स x रेज टू 4. इज इट क्लिअर? सो तो मायनस असल्यामुळं मायनस इंटू मायनस साईन काय होईल? प्लस होईल. सो ऑपोजिट टर्म्स झाल्या एकमेकांना कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? इथं 0 येईल. त्यानंतर रिमेनिंग ज्या टर्म्स आहेत
त्या विथ साईन ॲज इट इज ड्रॉप डाऊन होतील. इज इट क्लिअर? सो राईट हिअर प्लस 8x³ प्लस 2x². इज इट क्लिअर? आता 8x³ 2x² डिव्हाइड करायचं आहे. सो राईट हिअर 8x³ म्हणजेच आपण काय लिहू शकतो 8 इंटू x इंटू x² म्हणजेच 8x³ इज इट क्लिअर डिवायडेड बाय 2x². सो राईट हिअर 2x². इथं काय होईल x² ला x² कॅन्सल होतील. त्यानंतर 2 1 चा 2 2 4 चा 8. इज इट क्लिअर? आन्सर काय राहणार आहे 4 इंटू x दॅट मीन्स 4x. इज इट क्लिअर? सो राईट हिअर प्लस 4x. इज इट क्लिअर? आता 4x आणि 2x² यांचं मल्टिप्लिकेशन दॅट मीन्स 4 2 चा 8 आणि x इंटू x² दॅट मीन्स x³ दॅट मीन्स 8x³. इज इट क्लिअर? तर हे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सो या काय तयार झाल्या ऑपोजिट टर्म्स तयार झाल्या. साईन प्लस आणि मायनस ऑपोजिट टर्म्स. सो रिमाइंडर काय 0. इज इट क्लिअर? त्यानंतर उरलेली टर्म ॲज इट इज खाली येणार आहे. सो राईट 2x². इज इट क्लिअर? 2x² ला आता अगेन 2x² मी काय करायचं आहे डिव्हाइड करायचं आहे. सो इथं आपण आन्सर 1च येईल कारण सेम टर्म्स आहेत. इज इट क्लिअर? 2x² डिवायडेड बाय 2x². काय होतील कॅन्सल होतील. x² ला x² कॅन्सल आणि 2 ला 2 कॅन्सल दॅट मीन्स 2 1 चा 2 आणि 2 1 चा 2. आन्सर काय येणार आहे 1. इज इट क्लिअर? सो राईट 1 हिअर प्लस 1. इज इट क्लिअर? सो 1 इंटू 2x² म्हणजे तेच येईल 2x². इज इट क्लिअर? तर साईन चेंज होईल मायनस होईल आणि त्यामुळं काय होईल या ऑपोजिट टर्म्स झाल्या एकमेकांना कॅन्सल होतील. सो रिमाइंडर इज 0. इज इट क्लिअर? सो राईट क्वेश्चन इज इट इज 3x. सी हिअर 3x³ मायनस 2x² प्लस 4x प्लस 1 हा क्वोशंट आलेला आहे. सो राईट 3x³ मायनस 2x² प्लस 4x प्लस 1. इज इट क्लिअर? त्यानंतर रिमाइंडर इट इज 0. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट एक्झाम्पल 10th example is 25m⁴ minus 15m³ plus 10m plus 8 divided by 5m³. ही काय आहे 4 अनलाईक टर्म्स आहेत. दॅट मीन्स पॉलिनॉमियल आहे आणि पॉलिनॉमियलला बायनॉमियलनी डिवाइड करायचं आहे. सो हेच आपण कसं लिहू शकतो ही जी पॉलिनॉमियल आहे ती डिव्हिडंट म्हणून येईल 25m⁴ मायनस 15m³ प्लस 10m प्लस 8. इज इट क्लिअर? त्यानंतर 5m³ हे डिव्हिजन म्हणून येतील. इज इट क्लिअर? तर या पहिल्या टर्मला आपल्याला डिवाइड करायचं आहे. सो इथं आपण रफ वर्क करूया. रफ वर्क 25m⁴ हेच आपण कसं लिहू शकतो 25m इंटू m³. इज इट क्लिअर? डिवायडेड बाय 5m³. इज इट क्लिअर? सो इथं काय होईल m³ ला m³ कॅन्सल होतील. 5 1 चा 5 5 5 चा 25. सो आन्सर काय आलेला आहे 5 इंटू m दॅट मीन्स 5m. इज इट क्लिअर? सो राईट हिअर 5m. तर 5m आणि 5m³ यांचं मल्टिप्लिकेशन दॅट मीन्स 5m मल्टिप्लाय बाय 5m³. इज इट क्लिअर? सो 5 5 चा 25 आणि m इंटू m³ दॅट मीन्स m⁴. इज इट क्लिअर? सो सबस्ट्रॅक्ट हिअर मायनस 25m⁴. इज इट क्लिअर? साईन इथं प्लस आहे इथं मायनस आहे अपोजिट टर्म्स झाल्या सो एकमेकांना कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? तर 0 येईल आणि त्यानंतर ज्या रिमेनिंग टर्म्स आहेत त्या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहेत. या ज्या टर्म्स आहेत त्या
ॲज इट इज खाली येतील. सो राईट हिअर मायनस 15m³ प्लस 10m प्लस 8. इज इट क्लिअर? तर -15m³ 5m³ डिवाइड करायचं आहे. सो राईट हिअर -15m³ डिवायडेड बाय 5m³. इज इट क्लिअर? तर इथं काय होईल, m³ m³ कॅन्सल, 5 1 चा 5 आणि 5 3 चा 15. ॲन्सर काय आलेला आहे -3. इथं साईन मायनस आहे. सो -3 येईल. सो राईट हिअर -3. इज इट क्लिअर? तर -3 5m³ मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स -3 × 5 दॅट मीन्स -15 आणि m³. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस होईल, साईन चेंज होईल. त्यामुळं या अपोजिट टर्म्स झाल्या एकमेकांना कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? इथं 0 येईल. त्यानंतर रिमेनिंग ज्या टर्म्स आहेत त्या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होतील. सो प्लस 10m प्लस 8. इज इट क्लिअर? इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर रिमाइंडरची पॉवर काय आहे 1 आहे. इथं काहीच नाही, एमला पॉवर नाही, दॅट मीन्स 1 असणार आहे. इज इट क्लिअर? इथं पॉवर 1 आहे, दॅट मीन्स डिग्री 1 आहे आणि इथं डिग्री डिव्हिजरची डिग्री काय आहे 3 आहे. सो आपला रूल काय आहे, जर रिमाइंडरची डिग्री ही डिव्हिजरच्या डिग्रीपेक्षा छोटी आली तर आपल्याला प्रोसेस काय करावी लागते, स्टॉप करावी लागते. सो आपण इथं मेन्शन करूया हिअर डिग्री ऑफ रिमाइंडर is less than degree of divisor. Is it clear? So we have to stop this operation. Is it clear? So the question काय आलेला आहे 5m - 3. So right here question it is -5m - 3 आणि remainder it is 10m plus 8. 10m plus 8. Is it clear? सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.